कसे आहात? मस्त मजेत ना? आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर मी आज घेऊन आलेले तुमच्यासाठी गावरान अंडी स्पेशल रेसिपी. तर गावरान अंडी म्हणली तर त्याचं सर्वांनाच महत्त्व माहीत असतं. जास्त तर गावरान अंडी थंडीत खाल्ली तर केस गळती थांबते. आणि या अंड्याचे फायदे सांगायचे ठरले तर यामुळे हाडे मजबूत बनतात, डोळे निरोगी राहतात, चेहरा तजेलदार बनतो आणि आपल्याला आपली रोगप्रतिकार क्षमता आहे ती वाढण्यासही मदत होते. आणि मी आता ही जी रेसिपी शेअर करणार आहे त्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट, हळद, थोडा हिंग आणि मीठ घेतलं होतं. तुम्ही यात डाळीचं पीठही टाकू शकतात, पण आता हे मुलींसाठी करायचं होतं, त्यांना पीठ टाकून आवडत नाही. तर कोणी टमॅटो, कांदा, कोथिंबीर असं ज्याची त्याची करण्याची वेगवेगळी पद्धत आहे, पण आमच्या गावाकडं शक्यतो अशाच प्रकारे केली जाते. आणि जे मी लाल तिखट, मीठ घेतलं होतं त्यामध्ये थोडे पाणी टाकून ते आधी एकजीव करून घेतलं होतं. म्हणजे कारण तो अंड्याचा जो भाग असतो तो चिकट असतो आणि त्यामुळे मिरची आणि मीठ साईडला होतं. जर असं आपण केलं तर ते पूर्ण पोळीला एकजीव होतं. आणि इथं आपल्याला मस्त त्याची पोळी करायची आहे. आणि तुम्हाला सांगते मी की ज्यांचं टाकेचं ऑपरेशन झालेलं असतं त्यांना हे गावरान अंडी खूपच उपयुक्त असतात. जेणेकरून टाक्यांचा जो घाव आहे तो लवकर भरला जातो आणि जी रोगप्रतिकार क्षमता आहे ती जास्त वाढल्या जाते. आणि हिवाळ्यातही याचा जर उपयोग केला तर खूपच छान असतं. आणि आता इथं मी अशा प्रकारे पोळी आपला जो तवा आहे त्यावर करत आहे. आणि माझ्या एका हातात मोबाईल असल्यामुळे पोळी काही जास्त गोल आली नाही. आपलं खरं तेच मी सांगणार, कारण मला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करायची होती, त्यामुळे एका हातात मी मोबाईल पकडल्यामुळं तुम्हाला थोडीशी पोळी भारताचा नकाशा दिसेल. इट्स ओके. तर अशा प्रकारे पोळी करून घेतलेली आहे. तुम्ही यावरती झाकणही ठेवू शकता आणि किंवा 5 ते 10 मिनटं त्याला थोडंसं होईपर्यंत आपण जसा पराठा करतो त्याचप्रमाणे याची करण्याची पद्धत आहे. आणि अशी झाल्यानंतर तुम्ही त्याला पलटी करायचं आहे आणि अशा प्रकारे आपली पोळी इथं तयार होते. तर माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा. तुमच्याकडं कशा प्रकारे केली जातं तेही सांगा. चला तर मग बाय.